विषय that will change the course of your life. तुमच्या जीवनाचा जो ध्येय आहे तेच बदलून टाकेल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Everybody wants what? प्रत्येकाला काय पाहिजे? सामर्थ्य. Everybody wants power. प्रत्येकाला सामर्थ्य पाहिजे. Hallelujah. हालेलुया. But परंतु very few knows फार कमकुवत लोकांना माहिती आहे the source याचा ऊर्जा स्रोत of receiving the power. सामर्थ्य स्वीकारण्याचा मार्ग फार कमी लोकांना माहिती आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. Many people used to call us अनेक लोक मला बोलवतात and used to say, आणि ते म्हणतात, Pastor, please pray for me. मास्टर कृपया करून प्रार्थना करा माझ्यासाठी. We need the anointing. आम्हाला अभिषेक पाहिजे. Please pray for me. कृपया प्रार्थना करा. We need God's power. आम्हाला देवाचं सामर्थ्य पाहिजे. Please pray for me. कृपया प्रार्थना I करा. want to flow in the presence of मला God. देवाच्या उपस्थितीमध्ये वाहायचं आहे. But very few really understand. परंतु फार थोडक्यात असे जे असतात त्यांना समजतात. Power does not come through some magic. सामर्थ्य कोणत्या जादूमुळे येत नाही. There is a source. एक मार्ग God's असतो. power. ते सामर्थ्य येण्याचा एक मार्ग असतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. In this session, या सत्रामध्ये change your life. जर तुमची इच्छा आहे देवाने तुमचं जीवन You परिवर्तन need to करावं, prepare yourself for that. तुम्हाला स्वतःची तयारी करायची आहे. If you have some notebooks, if you have some papers, pass on. Hallelujah. हालेलुया. The anointing is what? मौल्यवान. Very precious. फार मौल्यवान आहे. Very precious. फार मौल्यवान आहे. The anointing doesn't come just like that. अभिषेक काय असंच येत नाही हो. There is a price to pay त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते. for God's power, देवाच्या सामर्थ्यासाठी. and there is a procedure आणि त्याची एक प्रक्रिया आहे to operate on God's power. देवाच्या सामर्थ्यामध्ये चालण्याची. Many people have the power of God, अनेक लोकांकडे देवाचं सामर्थ्य आहे, but only very few knows how to operate it. परंतु फार थोडक्यानं माहिती ते वापरायचं कसं. Hallelujah. हालेलुया. After this conference, या संमेलनानंतर you guys are going to operate on the power. तुम्ही सर्वजण हे सामर्थ्य वापरणार आहात. Hallelujah. हालेलुया. So when you finish the conference, जेव्हा आपण एक कॉन्फरन्स संपवू and in your time when God is going to use you, आणि तुमच्या वेळेमध्ये जेव्हा देव तुमचा वापर that करेल, time you will understand त्यावेळेला तुम्हाला समजेल whatever you have learned in this conference. जे काय तुम्ही या संमेलनामध्ये शिकलात ते. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Okay. I'm going to minister आणि आता मी सेवा कार्य करणार आहे on the person of the Holy Spirit. जो व्यक्ती पवित्र आत्मा या विषयाला. Without knowing the Holy Spirit, पवित्र आत्म्याला जाणल्याशिवाय you and I cannot survive in the coming days. तुम्ही आणि मी येत्या दिवसामध्ये आपलं जीवनमान व्यतीत करू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. If you don't know the Holy Ghost, जर तुम्हाला पवित्र आत्माच माहित नाहीये, you and I cannot survive. तुम्ही आणि मी मग काय आमचं काम दैनंदिन काम करू शकणार नाहीत. मग The church cannot survive. मंडळी देखील कार्य करू शकणार नाही. Christianity cannot survive. ख्रिस्तीत्व देखील कार्य करू शकणार नाही. Hallelujah. हालेलुया. Somebody say hallelujah. कोणीतरी म्हणा हालेलुया. Better hallelujah. जोरात हालेलुया. Jesus said in Acts chapter 1 verse 8. येशू म्हणाला प्रेषितांची कृत्याचा पहिला अध्याय वचन 8 मध्ये, He said, you shall receive power तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल after that the Holy Ghost पवित्र आत्मा आल्यानंतर. comes upon you. तुमच्यावरती आल्यानंतर. Amen. आमेन. You shall receive what? तुम्ही काय प्राप्त कराल? You shall receive power तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल after the Holy Spirit पवित्र आत्मा comes upon you. आल्यानंतर तुमच्यावर. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Somebody say better hallelujah. कोणीतरी जरा मोठा हालेलुया म्हणतील. So Jesus promised येशूने अभिवचन दिला the baptism of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा विषयाला. Amen. आमेन. Amen. आमेन. Jesus promised what? येशूने काय अभिवचन दिला? The baptism of the Holy Ghost. पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा. Now, there is a big difference between आता या ठिकाणी फार मोठा फरक आहे याच्यामध्ये. receiving the person of the Holy Spirit व्यक्ती पवित्र आत्मा याला स्वीकारण्यामध्ये and receiving the baptism of the Holy आणि Spirit. पवित्र आत्म्याचा अग्नीचा बाप्तिस्मा How many स्वीकारण्यासाठी. of you understood that? Put your किती hand. जणांना समजते हात उंच करा. Amen. आमेन. Some years ago, काही वर्षापूर्वी I went to the city called Bangalore. आणि मी एका शहरामध्ये ज्याला बँगलोर म्हणतात
we had an amazing 3 days of Holy Spirit आणि conference. त्या ठिकाणी 3 दिवसांचं अलौकिक असं पवित्र आत्म्याचं संमेलन झालं Everybody who attended the conference were greatly blessed. आणि जे कोणी त्या ठिकाणी आले होते ते सर्व आशीर्वादित झाले. God anointed everyone. देवाने सर्वांना अभिषेक केलं The power of God flowed upon the great congregation. आणि सर्व जमावावरती गर्दीवरती देवाचं सामर्थ्य व्हायला. After finishing the meeting, आणि हे मीटिंग संपल्यानंतर I was praying specifically for every individual. आणि प्रत्येकासाठी वैयक्तिकरित्या मी प्रार्थना करीत होतो. That time, a little girl, एक लहान मुलगी त्यावेळेला possibly 11 or 12 years 11 old, किंवा 12 वर्षाची मुलगी came to me with tears in her आणि eyes. ती मुलगी डोळ्यात अश्रू घेऊन माझ्या समोर आली. I asked her, "What happened to you? Why are you crying?" आणि मी तिला विचारलं की तू का रडते, तुझ्यासोबत काय असं झालं. She told me, "Anna, ती म्हटली अण्णा, I attended 3 days conference. ती म्हटली की मी 3 दिवसाचं संमेलन अटेंड केलेलं आहे. With so much of thirst I attended. फार तहानेनं मी अटेंड केलेलं आहे. So much of desire I attended. माझ्या खूप मोठ्या इच्छेनं मी हे संमेलन अटेंड केलं. I asked God to fill me with His Holy मी Spirit. देवाला म्हटलं की देवा मला तुझ्या पवित्र आत्म्याने भर. I asked God to anoint me. मी परमेश्वराला म्हटलं की मला अभिषेक कर. Because for many years I prayed. तर अनेक वर्ष मी प्रार्थना करीत आहे. Imagine 11 years old girl. 11 वर्षाची मुलगी पहा अशी बोलत आहे, कल्पना But करा. unfortunately God did not anoint me. परंतु देवाने मला त्या ठिकाणी सुदैवरित्या अभिषेक The केलं. conference is over. संमेलन संपलं. I had no experience. आता मला तर कसलाच अनुभव आला I नाही. saw other people experiencing God's आणि ती power. म्हणाली की सगळ्या लोकांना देवाचं सामर्थ्याचा अनुभव Some येतोय. were slain under the power of आणि God. कोणीतरी देवाच्या सामर्थ्यामध्ये वाहत आहे. Some were speaking in unknown कोणी tongues. अन्य भाषेमध्ये बोलत आहे. Some were clapping their hands and rejoicing. कोणी टाळ्या वाजवून आनंद करत आहे. But here I am feeling nothing. परंतु मी या ठिकाणी मला काही जाणवत नाही. God hates me. देव माझा तिरस्कार करतोय. Holy Spirit doesn't like me. पवित्र आत्मा कदाचित माझ्यावर प्रेम करत नाही. That is why He is not filling me. कदाचित त्यामुळेच देव मला भरत नसेल. I was really moved for a moment. आणि त्यावेळेला फार कळवळीने मी भरलो. And then I called her close to me. आणि मग तिला जवळ मी माझ्या And then बोलवलं. I told her, आणि मग मी तिला सांगितलं, you have to understand one secret. तुला एक रहस्य समजण्याची गरज आहे. Who told you the Holy Spirit is not in you? तुला कोणी सांगितलं की पवित्र आत्मा तुझ्यामध्ये नाही म्हणून? I said, who told you the Holy Spirit doesn't like you? मग मी तिला म्हटलं की तुला कोण म्हटलं की पवित्र आत्मा तुला आवडत नाही, तो तुला तुझ्यावर प्रेम करत I नाही? said, who told you the Holy Spirit has forsaken you? आणि कोण म्हटलं तुला की पवित्र आत्म्याने तुला सोडलंय म्हणून? Just because you don't feel something doesn't mean you don't have Him. तुम्हाला फक्त जाणवत नाही म्हणून असा विचार करू नका की तुमच्याकडे काहीच नाहीये. And you have to understand. तुम्हाला हे समजण्याची गरज आहे. The Spirit of God is already living in your heart. देवाचा आत्मा ऑलरेडी आपल्या हृदयामध्ये वास्तव्य करत आहे. Hallelujah. हालेलुया. This is what I told that little child. आणि हेच त्या लहान लेकराला मी सांगितलं. I said, little daughter, the Holy Ghost is already living inside आणि of मग you. तिला सांगितलं की बाळा देवाचा आत्मा ऑलरेडी तुझ्यामध्ये राहत आहे. Don't let the devil fool you सैतानाला तुला मूर्ख बनवू देऊ नकोस. by saying that God is not with you. असं म्हणून की देव तुझ्यामध्ये नाही म्हणून. Hallelujah. हालेलुया. And then she said, मग ती म्हणाली, oh, I believe that हो मी the Holy Spirit is living in you. मग ती म्हणाली की हो मी विश्वास ठेवत आहे की पवित्र आत्मा माझ्यामध्ये She आहे. confessed it again and again. ती कबूल करू लागली पुन्हा आणि पुन्हा. And then I laid my hands on her. आणि मग मी माझा हात तिच्यावरती ठेवला. The power of God went right over there. आणि देवाचा सामर्थ्य तिच्यावरती व्हायला She लागला. was filled by the power. आणि ती पवित्र आत्म्याने भरली. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So we have to understand a glorious secret here. म्हणून हे गौरवशाली रहस्य आम्हाला समजण्याची गरज There आहे. is a big difference between the person of the Holy Spirit and the power of the Holy Spirit. आणि म्हणून व्यक्ती पवित्र आत्मा आणि सामर्थ्य पवित्र आत्म्याचे याच्यामध्ये फार मोठा फरक आहे, संबंध आहे. Amen. हालेलुया. Amen. आमेन. Are you there with me? तुम्ही Holy Spirit came inside your heart. पवित्र आत्मा तुमच्या हृदयामध्ये So how many of वास्तव्य. you sitting here can tell me tonight, Pastor, I have already received salvation? मग तुम्ही किती जण म्हणतायत की पास्टर मला तारण मिळालेलं आहे म्हणून तारण माझं मी प्राप्त How केलेलं many of you have आहे. received salvation? Put your किती hand. जणांचं तारण झालेलं आहे हात उंच करा. Some are having a doubt about काही their own लोकांना salvation. संशय आहे तारणाविषयीला. They are looking at. आता देवाच्या सामर्थ्यामध्ये चालण्यासाठी असली पाहिजे ते म्हणजे तुमचं तारण झालं पाहिजे. Hallelujah. आमेन. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Okay. Now I'm going to give you 20 to 30 seconds. आणि आता 20 ते 30 सेकंड मी तुम्हाला देत 20 आहे. to 30 seconds. 20 ते 30 सेकंड देत आहे. But to lift your hands and pray the Holy Spirit. आणि मग तुम्ही आपले हात उंच करून पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करा. Just lift your hands and pray out loud to the Holy Spirit for 20 to 30 आणि seconds. मग 20 ते 30 सेकंद आपले हात उंच करून पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करा. Come on, come on, come on, come आपले on. हात उंच करून
Close your eyes, lift your hands and pray out आपले loud. हात Five more seconds. 5 सेकंद. Amen. आमेन. आणि तुम्ही म्हणता की प्रभू येशू माझ्या हृदयामध्ये ये. The moment you are cleansed from your sins, ज्या क्षणी तुम्ही तुमच्या पापांपासून शुद्ध होता, God the Almighty comes inside of you. सर्वशक्तिमान परमेश्वर तुमच्या आतमध्ये येतो. Jesus comes inside of you. येशू तुमच्या आतमध्ये येतो And the Holy Spirit comes आणि inside. पवित्र आत्मा तुमच्या हृदयामध्ये येतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. The moment you are saved. ज्या क्षणी तुमचं Now listen to me very carefully. फार काळजी काय का? I'm not talking here about the power of God. मी देवाच्या सामर्थ्याविषयी बोलत नाहीये. I'm talking about the person of 1:7. 17वा अध्याय. The Bible says, पवित्र शास्त्र सांगतात, the Lord is the Spirit. देव आत्मा आहे. Amen. हालेलुया. परमेश्वर आहे. The Holy Spirit is nobody other than the Lord Himself. पवित्र आत्मा दुसरं कोणी नसून स्वतः परमेश्वर आहे. Amen. आमेन. Some people think, काही लोक विचार करतात, oh, the Holy Spirit is a dove that comes from heaven. पवित्र आत्मा कबूतर आहे स्वर्गातून आलेला. Oh, Jesus went to the river Jordan and got baptized. आणि मग यार्दन नदीमध्ये येशू गेला आणि बाप्तिस्मा Oh, the घेतला. heavens opened, the Holy Spirit came in the form of a आणि dove. जेव्हा त्याने बाप्तिस्मा घेतला, स्वर्ग उघडलं, कबूतर आलं त्याच्या. People think Holy Spirit is dove. आणि मग लोक विचार करतात की पवित्र आत्मा See, म्हणजे even कबूतर. here in this banner you see a dove. आता बॅनर मध्ये पण तुम्ही पाहाल कबूतर. So they all think the Holy Spirit is dove. सगळे जण मग विचार करतात की पवित्र आत्मा म्हणजे कबूतर. Some people think the Holy Spirit is a fire. मग काही लोक विचार करतात पवित्र आत्मा म्हणजे अग्नी. Some people think the Holy Spirit is आणि lampstand. काही लोक म्हणतात की पवित्र आत्मा म्हणजे दिवा. Some people call him water. मग काही लोक म्हणतात पवित्र आत्मा Living म्हणजे water. पाणी, जिवंत पाणी. But you have to understand something here. परंतु तुम्हाला काहीतरी या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. These are all the symbols of the Holy Ghost. आणि हे सर्व पवित्र आत्म्याचे चिन्ह आहेत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. In other words, we can say these are all the emblems of the Holy आणि Spirit. हे सगळे जे आहेत ते पवित्र आत्म्याचे उतरण्याचे चिन्ह आहेत सर्व काही. But who exactly is the Holy पण Spirit? पवित्र आत्मा कोण आहे बरं नक्की मग? He is Lord. तो परमेश्वर आहे. He is God. परमेश्वर आहे. And He is the person. आणि तो एक व्यक्ती आहे. Amen. हालेलुया. If you read Genesis chapter 1 verse 1, आणि जर तुम्ही उत्पत्ती याचा पहिला अध्याय वचन 1 the वाचलं Bible calls him Elohim God. आणि पवित्र शास्त्र त्याला एलोहिम परमेश्वर म्हणतात. Elohim represents gods. आणि मग एलोहिम जे आहे ते परमेश्वराला प्रस्थापित करतं किंवा दर्शवितं. The Hebrew word El means God. आणि एल जो हिब्रू वर्ड आहे तो म्हणजे परमेश्वर. Him is the plural form of God. आणि हिम म्हणजे परमेश्वराचं अभिवचन. That means gods. आणि Gods. आणि देव. And that's what exactly the Hebrew Bible says. आणि हेच तर हिब्रू बायबल सांगतात. So God the Father, God the Son, God the Holy Spirit. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. Somebody asked me, why do you teach that? आणि मग का काही कोणी विचारतात की का तीन बरं मग तुमच्याकडे? Without knowing who is your master, how can you be used by your master? मग तुमच्या मालकाला तुम्ही ओळखत नाहीयेत आणि तरी तो कसं काय तुमचा वापर करतोय बरं मग? Hallelujah. हालेलुया. Unless you know your master, how can you serve your master? जोपर्यंत तुमचा मालक कोण आहे हे तुम्हाला कळणार नाही त्याची सेवा कशी कराल? You are working in a company. तुम्ही एका कंपनीत काम करत आहात. Unless you know your boss, how can you work for the boss? जोपर्यंत तुम्ही तुमच्या बॉसला ओळखणार नाही तुम्ही त्या कंपनीमध्ये कार्य कसं करू शकणार? Unless you know your manager, how can you work under a manager? आणि जोपर्यंत तुमच्या मॅनेजरला तुम्ही समजू शकणार नाही If मॅनेजरच्या I'm going हातामध्ये to काम call कसं करणार? each one of you and ask who is your boss, you will be telling such and such a person, so and so is my boss. आणि जर मी प्रत्येकाला बोलवलं तर आणि विचारलं की तुमचा बॉस कोण आहे तुम्ही सांगाल हा माझा बॉस आहे. Oh my God, I got to go to office on time. Otherwise, my boss will scold हो, me. माझा परमेश्वर मला लवकर ऑफिस मध्ये जायचे कारण माझा मालक मला ओरडेल नाही तर. Oh my God, I cannot take leave. My boss will kick me out of the job. मला सुट्टी घेता येणार नाही कारण माझा मालक मला कामावरून काढून टाकेल. Oh, I can't take leave this week because my boss is very strict. मी आता सुट्टी घेऊ शकत नाही कारण माझा मालक जो आहे तो फार कडक आहे. How do you know all this? हे तुम्हाला कसं कळतं बरं सगळं? Because you know your boss. कारण तुम्ही तुमच्या मालकाला ओळखता. Just for working in an earthly company, if you want to know your earthly boss, आणि नुकतंच तुम्ही कंपनीत काम करताय आणि तुमच्या मालकाला तुम्ही ओळखत आहात. how much more you should
the real boss. जर जगिक मालकाला तुम्ही अशा प्रकारे ओळखू शकताय लवकर, तर जो खरा मालक आपला आहे त्याला आपल्याला सेवाकार्य करताना किती ओळखलं पाहिजे. Hallelujah. 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 If you consider every mighty servants of God from the Old Testament, आणि जुन्या करारापासून जर सर्व सेवकांची तुलना तुम्ही केली, everybody had a mighty experience of walking with the God of heaven. आणि प्रत्येकाला स्वर्गाच्या परमेश्वरासोबत चालण्याचा अनुभव आला. If you talk about the mighty prophet Moses, आणि जर महान संदेशना मोशेविषयी तुम्ही पाहिलं, Moses knew his master. मोशेला त्याचा मालक ठाऊक होता. God spoke to him face to face. देव त्याच्याशी समोरासमोर बोलत होता. If you read Exodus chapter 33 and chapter 34, आणि जर निर्गमयाचा 33वा अध्याय आणि 34 वचन तुम्ही the वाचलं, Bible records a glorious experience that Moses and God had. आणि परमेश्वर आणि मोशेमध्ये गौरवशाली जो अनुभव आला तो त्या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला The सांगतात. Bible says, just like how a friend talks to a friend, Moses spoke to God. आणि जसं मित्राला बोलतात तसं परमेश्वराशी मोशे बोलत होता. God is looking for men and women in these last days who will walk with Him. आणि मग देव असे स्त्री पुरुष पाहत आहे जे त्याच्याशी जुडलेले आहेत. I think you didn't listen to me. माझं तुम्ही कदाचित ऐकलेलं नाही मग. I said God is looking for who is ready to walk with Him. आणि देव अशा स्त्री पुरुषाशी ओळख करत आहे किंवा त्याला पाहत आहे जे त्याच्याशी जुडलेले आहेत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. This is the year of a mighty revival in Christian history. आणि ख्रिस्ती इतिहासामध्ये हे वर्ष जे महान संजीवनाचं वर्ष असणार आहे. 2018. 2018 is a year of raising laborers for God. आणि देवासाठी काम करी उभं करण्याचं वर्ष असणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Satan is defeated. आता सैतान हरलेला आहे. I said the Satan is defeated. सैतान हरलेला आहे. The Satan is defeated. सैतान हरलेला आहे. Because God is going to raise a mighty army. त्याचं महान सैन्य उभं करत आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. The more the devil tries to attack Christians, आणि जेवढं जास्त सैतान ख्रिस्ती लोकांवरती हल्ला करण्याचा the प्रयत्न more the करेल, devil is going to trying to attack spreading of the gospel. आणि जेवढं सैतान सुवार्ता प्रसार करण्यामध्ये अडखळ करेल, I believe with all my heart. मी माझा संपूर्ण हृदयाने विश्वास The more करतो. he tries to attack, आणि जेवढं जास्त तो अटॅक हल्ला करण्याचा the प्रयत्न more करेल, God is going to raise his son. त्याच्या सेवकांना उभं करेल, The more he is going to raise his apostles. त्याच्या प्रेषितांना तो उठेल, The more he is going to raise his prophets. त्याच्या संदेशाला तो उभं करेल अजून. And it's going to begin right here in Pune. त्यापासून सुरुवात झालेली आहे. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. This is not an ordinary generation. ही साधारण पिढी नाहीये. This is a prophetic ही generation. संदेशाची पिढी आहे. Not ordinary people sitting here. इथं साधारण लोक बसलेले नाही. I see prophets and prophetess and apostles and evangelists. या ठिकाणी सुवार्तिक मी पाहत आहे. You guys are going to walk into every nook and corner of the city. या शहराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्ही जाणार आहात. Preaching the gospel. सुवार्ता येशू प्रसार करण्यासाठी. And the demons are going to scream and run looking at you. दुष्ट आत्मे ओरडायला लागून ती जागा सोडणार आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. Amen. आमेन. That is why you are here. म्हणून तर तुम्ही या ठिकाणी आहात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So these prophets had a mighty encounter with God. आणि मग या सगळ्या संदेशाने महान परमेश्वराचा अनुभव घेतला. Think about the prophet Elijah. आणि मग संदेशा एलिया विषयाने जर पाहिलं आपण, 1 Kings chapter 17 verse 1 tells me. एक राजे 17वा अध्याय वचन 1 पासून पुढे सांगतात. Prophet Elijah mentions or represents himself to the king of Israel आणि Ahab. मग स्वतः संदेशा एलिया आहे तो इस्रायलचा राजा म्हणून पण He says, ठरलेला the आहे. one, the person who stands face to face with the Almighty आणि God. ते स्वतः त्याने साबित केलं की मी जो व्यक्ती आहे तो परमेश्वराशी समोरासमोर उभा राहत आहे. Hallelujah. हालेलुया. Elijah told एलियाने सांगितलं King Ahab, आहाब राजाला, until I say जोपर्यंत मी सांगत नाही there won't be any rain, कोणी जाणार नाही, पाऊस येणार नाही, there won't be any dew, कोणताही पाऊस नसेल, all the land of Israel, सर्व इस्रायलाच्या जमिनीवर here I am, इथं मी आहे. the prophet of
देवाचा संदेशदा You stand before the King of Israel. इस्रायलाचा राजा समोर You stand before the जो Lord of Israel. परमेश्वराचा इस्रायलासमोर उभा आहे. Hallelujah. हालेलुया. God is looking for representatives देव त्याच्या प्रतिनिधीच्या शोधामध्ये आहे. who will walk with Him कोण त्याच्या बरोबर चालेल in these last days. या शेवटच्या दिवसांमध्ये. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You might be thinking कदाचित तुम्ही विचार करत असाल that you are sitting here by accident. तुम्ही एका अपघाताने या ठिकाणी बसलेला असाल. Not one person sitting here is sitting here by accident. एक पण व्यक्ती इथं अपघाताने बसलेला नाहीये. God has brought you here. देवाने तुम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे. Amen. हालेलुया. Amen. आमेन. All right. ठीक आहे. So the Holy Spirit is God Himself. आणि मग हा स्वतः जो आत्मा परमेश्वरच आहे. So the first encounter I have with the Holy Spirit आणि मग पहिला जो आमना सामना पवित्र आत्म्याशी माझा झाला is when I am born again. आणि जेव्हा माझा नुकताच पुन्हा जन्म झाला The ख्रिस्तामध्ये third person of the Trinity आणि तिसरा व्यक्ती जो त्रिएक्यामधला comes inside of me. तो माझ्या आतमध्ये आला. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. To say quickly, आणि लवकर जाण्यासाठी what are all the various offices of the three individuals? आणि मग येथे या तीन वेगवेगळे याचे कार्य करण्याचे विभाग कोणते कोणते आहेत? God the Father देव जो पिता is the one who commands, जो आज्ञा देतो, is the one who takes decisions. जो निर्णय घेतो. God the Son परमेश्वर पुत्र is the one who executes the command of the Father. जो आज्ञांना पूर्ण करण्यासाठी पुढे जातो. And God the Holy आणि Spirit देव जो पवित्र आत्मा is the one who manifests the decision and the execution of God the Father and God the आणि Son. देव परमेश्वराचे निर्णयाचे आणि येशूच्या आज्ञेची सर्व काही तो पूर्णताच नेतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Okay. Imagine there is a person who is sick. कल्पना करा की एक व्यक्ती आहे आणि तो आजारी आहे. Imagine you're going to pray for the person. आणि तुम्ही कल्पना करा की तुम्ही त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करत It आहात. is the desire of God the Father to heal the person. आणि मग देव परमेश्वर पित्याची इच्छा आहे की त्या व्यक्तीला आरोग्य देण्याची. It is the execution of the Son Jesus to heal the person. आणि देव पुत्र जो येशू ख्रिस्त याची पूर्णतः कार्य करण्याची तयारी आहे. But it is the power of the Holy Spirit that actually heals the person. परंतु हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे जे त्या ठिकाणी मध्ये जाईल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. All right. So, म्हणून the moment you are born again, the person of the Holy Spirit comes. ज्या वेळेला तुमचा तारण होतं त्या वेळेला पवित्र आत्मा तुमच्या हृदयात येतो. Amen. आमेन. The Holy Spirit is a person just like you and me. पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यासारखा एक व्यक्ती आहे. We are all spirits. आपण सर्व आत्मे आहोत. We are not body. आपण सर्व शरीर आहोत. We have a soul. आणि आपल्याकडे जीव देखील आपल्यामध्ये We आहे. live in a body, तो आपल्या शरीरामध्ये राहतो. but we are spirits. परंतु आपण आत्मे आहोत. Hallelujah. हालेलुया. Just lift your hands and say, I am a spirit. आणि मला मी आत्मा आहे. Say, I am a spirit. मी आत्मा आहे. You may ask me, how do you say that, Pastor? मग तुम्ही म्हणाल पास्टर तुम्ही असं कसं काय बोलू शकताय? The day you die, the ज्या day दिवशी you तुम्ही मरण die, पावता, you will. मग तुम्ही तिथून काय होता? The day you die, you will know you are a spirit. आणि ज्या दिवशी तुमचं शरीर मरतं तुमचा आत्मा जिवंत होतो परत. हालेलुया. हालेलुया. Your spirit has hands. मग तुमचा आत्मा बाहेर येतो मग पुन्हा कार्य Your करतो. spirit has eyes. तुमचा आत्मा जिवंत होतो. Your spirit has legs. तुमचा आत्मा मग त्याला पाय आहेत का? Similarly, the Holy Spirit has hands and legs. पवित्र आत्म्याला हात आहेत आणि पाय देखील आहेत का? If you read Ezekiel chapter 8 verses from 1 to जर 4, एजेकिएलचा 1 to 4, Ezekiel chapter 8 verses from 1 to 4, एजेकिएलचा 8वा अध्याय 1 ते 4 वचनापर्यंत the Bible says, पवित्र शास्त्र सांगतं prophet Ezekiel had a glorious encounter. संदेश एजेकिएल जो होता त्याच्याकडे देवाचा अलौकिक असं आमना-सामना झाला होता. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. We all turn our Bibles to Ezekiel chapter 8. आपलं पवित्र शास्त्र आपण उघडूयात आणि एजेकिएलचा 8वा The अध्याय likeness as the appearance of fire, from the appearance of his loins even downward fire, and from his loins even upward as the appearance of brightness as the color of amber. Yeah, read verse 2. मी पाहिले तो एक पुरुष असल्याचा भास मला झाला. त्याच्या कमरेपासून खाली अग्नीचा भास झाला व त्याच्या कमरेपासून वर तृणमण्याच्या तेजासारखा मला भास झाला. त्याने हाताच्या आकृतीचे काही पुढे करून माझ्या डोक्यावरील एक बट धरली आणि आत्म्याने आकाश व पृथ्वी यांच्या दरम्यान मला उचलून नेऊन दिव्य दृष्टीने यरूशलेम
उतरले. Is it verse 2 you're reading? Verse 2. Just verse 2. Okay. Now see verse 3. आणि आता 3 वचन पहा. And he put forth the form of an hand त्याने हाताच्या आकृतीचे काही पुढे केले and took me by the lock of my head. आणि माझ्या डोक्यावर एक बोट धरली. Hallelujah. हालेलुया. Then the Bible says, आणि मग बायबल सांगते and the spirit up beneath the earth of heaven. आणि मग आत्म्याने मला स्वर्गात आकाशामध्ये आणि पृथ्वीवरती उंच केलं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So the Bible says, पण बायबल सांगतं he put forth the form of a hand. आणि मग त्याने हात पुढे केला The form of a hand. आणि हाताच्या द्वारे And took me by the lock of my head. आणि मग माझी जबड धरली आणि मला उंच केलं And the spirit lifted me. आणि मग आत्मा असं उंच असं घेऊन पकडला. That means the Holy Spirit has a hand. याचा अर्थ पवित्र आत्म्याला हात आहेत. Hallelujah. हालेलुया. Similarly, I can give you scriptures after scripture that tells me the Holy Spirit has a personality. आणि मग पवित्र आत्मा एक व्यक्तिमत्व आहे याच्या विषयाने मी तुम्हाला अनेक वचनं देऊ शकतो. So the Holy Spirit is living inside your heart. आणि म्हणून पवित्र आत्मा तुमच्या हृदयामध्ये राहतो. The Bible also talks about 3 different manifestations of the Holy Ghost. पवित्र आत्म्याच्या 3 प्रकारच्या ओतनी विषयाने पवित्र शास्त्र आम्हाला How many सांगतं. manifestations? किती ओतनी आहेत? How many किती manifestations? ओतनी आहेत? How many manifestations? किती ओतनी आहेत? 3. There is a manifestation, आणि त्या अशा 3 but the Holy Spirit is with you. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या बरोबर असतो. The second manifestation is in you, दुसरं त्याचं अस्तित्व जेव्हा येतो तो and the third manifestation is upon you. दुसरं तुमच्या आतमध्ये आणि तिसरं तो तुमच्या वरती असतो. Turn with me to the Gospel of John chapter 14, योहानाचा 14वा अध्यायाकडे वळूयात. verses 16 and 17. 16 आणि 17 वचन. योहान 14 अध्याय 16 आणि 17 वचन. John chapter 14, योहानाचा 14वा अध्याय verses 16 and 17. 16 आणि 17 वचन. Can you read it in your Bible? मी पित्याला विनंती करेन मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वकाळ राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता. Verse 17. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुम्हामध्ये राहतो व तुम्हामध्ये वस्ती करतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. The Bible says, पवित्र शास्त्र सांगतं you know him. तुम्ही त्याला ओळखताय. Even the Spirit of truth whom the world cannot receive. आणि जो सत्याचा आत्मा ज्याला जग ग्रहण करू शकत नाही Because it neither sees him nor knoweth him. कारण त्यांनी त्याला पाहिलं नाही आणि त्याला ओळखतही नाही. But you know him. परंतु तुम्ही त्याला ओळखता. For त्यासाठी he dwelleth with you and shall be in you. म्हणून तो तुमच्या बरोबर राहतो आणि तुमच्या आतमध्ये राहतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. See, if you don't know what you have, आणि जर तुम्हाला कळलंच नाही की तुमच्याकडे काय आहे you will be the most miserable person on earth. मग तुम्ही या पृथ्वीवरती सगळ्यात हरवलेले व्यक्ती असाल. मग एक वेगळेच व्यक्ती असाल. Amen. आमेन. Imagine you are very hungry कल्पना करा की फार भूक लागलेली आहे तुम्हाला and you have a brand new 2000 rupees note in your pocket. आणि मग कडक अशी 2000 ची नोट तुमच्या खिशामध्ये असेल तर That new 2000 rupees, नवीन 2000 ची नोट violet color or purple color, whatever color you can name it. आणि जे काय कलर आहे त्याचा मग कराल वगैरे. Imagine you have 2000 rupees note in your pocket मग आता 2000 ची नोट तुमच्या खिशात आहे and you are seeing a beautiful hotel. आणि मग तुम्ही सुंदर हॉटेल पाहताय. Whatever hotel you can name it. आणि जे काय हॉटेलला नाव द्यायचं ते देऊन टाका. Or if you want KFC, you can name KFC. KFC हॉटेल म्हणा किंवा McDonald's म्हणा or whatever hotel. जे काही तुम्हाला म्हणायचं ते Any म्हणा. Arabian hotel, Chinese hotel, अरेबियन हॉटेल कोणते हॉटेल्स or South Indian hotel or North Indian साऊथ hotel, इंडियन हॉटेल नॉर्थ इंडियन हॉटेल or very chicken biryani, mutton biryani, whatever you चिकन want. बिर्याणी मटन बिर्याणी कोणतेही You are very hungry. मग तुम्ही फार भुकेले You आहात. have 2000 rupees note in your pocket, तुमच्याकडे 2000 ची नोट आहे but you don't know that you have 2000 rupees. पण तुम्हाला माहितीच नाही की तुमच्याकडे 2000 ची नोट आहे म्हणून. What you will do? मग काय कराल हो? What you will do? काय कराल? You will starve and you will come home. आणि मग तिथून सुरुवात होईल थकाल परत Yes or no? भुकेने व्याकुळ व्हाल आणि घरी या. Yes or no? हो की नाही? Similarly, पहा या ठिकाणी the devil's biggest weapon is your ignorance. आणि मग सैतानाचं सगळ्यात मोठं हत्यार काय असतं ते म्हणजे नाकारणं. Devil's biggest weapon is सैतानाचं सगळ्यात मोठं हत्यार जे असेल your ignorance. तुम्हाला तो नाकारतो. If you don't know what you have, आणि जर तुम्हाला माहितीच नाही तुमच्याकडे the devil काय can easily cheat
you. सैतान तुम्हाला फसवू शकतो. Hallelujah. हालेलुया. Some time ago, I saw a video clip on the internet. काही वेळापूर्वी मी इंटरनेटवरती एक व्हिडिओ पाहिला. I saw a blind मी person पाहिलं की आंधळा व्यक्ती going to a shop आणि एका दुकानामध्ये जातोय and asking for something to eat. आणि काहीतरी खाण्यासाठी मागतोय. He's saying, "Sir, please take this 50 rupees note and give me some biscuits." आणि मग तो म्हणत आहे की सर हे 50 रुपयाची नोट घ्या आणि मला काही बिस्किट्स द्या. When the shopkeeper got that money, आणि जेव्हा दुकानदारने पैसा घेत आहे he was surprised. आणि त्याला आश्चर्य वाटतंय. He said, "What?" तो म्हणतो काय? This blind person said, "Sir, please accept this 50 rupees note and give me some त्या biscuits." दुकानदाराला आश्चर्य वाटतंय की आंधळा व्यक्ती म्हणतोय 50 रुपयाची नोट घ्या आणि मला बिस्किट्स No, द्या. I'm not telling some story. This is a real incident happened. I saw the video. कोणती कथा सांगत नाही, हा व्हिडिओ आहे. The shopkeeper, thank God, he was good person. आणि दुकानदाराला त्यांनी आभार मानले आणि He said, मग "Brother, this is not 50 rupees note. This is 500 rupees note you're having." आणि मग दुकानदार त्याला म्हणला की भावा हे काय 50 रुपयाची नोट नाही, 500 रुपयाची नोट आहे. And this guy said, "No, this is 50 rupees note." आणि हा व्यक्ती म्हणतोय नाही 50 रुपयाचीच नोट आहे ही. Somehow the shopkeeper convinced him and other neighbors convinced him, "No, this is 500 rupees note. Please have your change with you." आणि मग कसं तरी करून मग त्या दुकानदाराने आणि काही लोकांनी मिळून त्या व्यक्तीला समजूत घातली की नाही 50 रुपयाची नाही तर 500 रुपयाची नोट आहे म्हणून. I felt very sad seeing that incident. आणि मग तो अपघात पाहिल्यानंतर थोडासा दुःखी The झाला. person जो व्यक्ती could not understand that he has a 500 rupees note because the eyes were blind. त्याला डोळे नसल्यामुळे त्याला दृष्टी नसल्यामुळे त्याला हे समजू शकलं नाही त्याच्याकडे 500 रुपयाची नोट आहे म्हणून. The majority of the Christians today are living in spiritual blindness. आणि मग आपल्या ख्रिस्तीत्वामध्ये अनेक जास्तीत जास्त लोक त्यांना आध्यात्मिक अंधत्व आहे. Spiritual blindness has invaded their eyes. आध्यात्मिक अंधत्व आहे, त्याचे डोळे अंधळे झालेले आहेत. Walking with the filthiness of the world will pollute your spiritual eyes. आणि मग जगाच्या राहोटी बरोबर चालला तर मग तुमचे डोळे पूर्णपणे त्या अंधत्वामध्ये त्याच्यावरती पट्टीच लागली जाईल. हालेलुया. It's time for your eyes to be opened. ही वेळ तुमची दृष्टी उघडण्याची आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Ask God to open your spiritual eyes. देवाने तुमचे आध्यात्मिक डोळे उघडेला. Ask God to open your spiritual eyes. जसं देव तुमचे आध्यात्मिक डोळे उघडेला. Elisha, the mighty prophet, was able to see the mighty army that was surrounding him. आणि एलिया जो महान संदेशता, तो महान आर्मी सैन्य आजूबाजूला तो पाहू शकला. But his own servant was not able to see. परंतु त्याचा स्वतः सेवक पाहू शकला नाही. How miserable. मग पहा या ठिकाणी किती हे वेगळं असं आहे. Being a servant to a mighty prophet of God, but was not able to see what the prophet was able to see. संदेश असून देखील जे पाहू शकतो ते पाहू शकला नाही. Amen. आमेन. Just because you are helping a pastor doesn't mean that you have everything what a pastor has. फक्त पास्टरला मदत केली मग याच्यामुळे असं समजू नका की जे पास्टरकडे आहे ते सगळं तुम्हाला मिळालं. Just because you are serving a man of God doesn't mean that you will have every grace he has. फक्त सेवकाची सेवा केली म्हणून असं समजू नका की सर्व तुमच्याकडे आलं. You have your own experience तुमच्याकडे with God. परमेश्वरासोबत तुमचा स्वतःचा अनुभव पाहिजे. Hallelujah. 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 हालेलुया. So the three manifestations. तीन परमेश्वर पवित्र आत्म्याच्या As I told you, John chapter 14 verse 17 talks about two manifestations. आणि जो योहानचा 14 अध्याय वचन 17 मध्ये And Acts 1:8 talks about the third manifestation, the Holy Ghost. प्रेषित एक आठ मध्ये पवित्र आत्म्याचं तिसरं उपक्रम येणं आहे. Amen. हालेलुया. How many of you are loving it? मग किती जणांना हे आवडत आहे? Are you loving it? तुम्हाला आवडते का हे? की पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे एक व्यक्ती म्हणून त्याच्यानंतर तुम्ही एकटेपणाचा अनुभव तुम्हाला कधीच येणार नाही. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Most of the reason for suicide is because of depression. आणि फार असं आत्महत्येचं सगळ्यात जास्त मोठं कारण जे असेल ते म्हणजे निराशा, Loneliness. एकटेपणा, Isolation. आणि मग पूर्णपणे निराशेमध्ये Rejection. नाकारलं जाणं. Majority of the problems will be solved आणि मोठे मोठे समस्या आहेत ते सॉल्व्ह केल्या जातात. if every believer knows that he is never alone. आणि प्रत्येक विश्वासाला जर समजलं की तुम्ही एकटे नाहीत म्हणून सगळी समस्या दूर होईल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Oh, my friend has left me. ओ माझा मित्राने मला सोडून गेला. Oh, my close friend has माझा फार जवळचा मित्र मला सोडून taken गेला. revenge against me. आणि मग आता त्याचा बदला मला घ्यायचा आहे. I feel very
lonely. तुम्ही एकटे नाही येता. The Holy Ghost is with you. पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे. The Holy Spirit is with you. पवित्र आत्मा तुमच्या सोबती आहे. Now I'm standing here. आणि आता मी या ठिकाणी उभा आहे. Pastor Anish is standing आणि here. पास्टर अनिश या ठिकाणी उभे आहे. Just like how much you can see both of us as a person, आणि मग तुम्ही जसं जेवढ्या जास्त रीतीने आम्हाला दोघांना एक व्यक्ती म्हणून पाहता, as real as your physical eyes can see both of us as a तसं person, तुमचे शारीरिक डोळे आम्हाला एक व्यक्ती म्हणून पाहताय. the Holy Spirit पवित्र आत्मा is a person व एक व्यक्ती आहे standing between us. आणि तो आमच्या मध्ये उभा आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. If you have spiritual eyes, you can see him. जर तुमच्याकडे आध्यात्मिक डोळे असतील तुम्ही त्याला पाहू शकताय. Standing in this platform, I don't feel as if we both are standing. I feel as if we are three people standing. आणि आम्ही या वेदीवरती या स्टेजवरती फक्त दोघे नव्हे तर तिघे लोक आहोत आणि पवित्र आत्मा आमच्या मध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. Many times, अनेक वेळेला when I go for conference, जेव्हा मी संमेलनामध्ये जातो, as I begin to worship, जसं मी आराधना करायला लागतो प्रभू येशूची, my experiences varies, अनुभव असा आहे but most of the time, व अनेक वेळेला as I begin to worship Him, जसं आम्ही त्याची आराधना करायला लागतो I feel a person come standing next to me. आणि मग मला जाणवायला लागतं की कोणी व्यक्ती माझ्या सोबती उभा आहे. I sometimes I literally used to feel fire, आणि मग as if a beam of fire is standing next to me. आणि मग काही वेळेला असं मला जाणवतं की अग्नीचा स्तंभ असा एक व्यक्ती माझ्या शेजारी उभा आहे. Holy God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Now listen to me. आणि आता माझं ऐका. As much as you know the Holy Spirit can walk with you, talk with you, do everything with you, जेवढं जास्त तुम्हाला हे समजेल की पवित्र आत्मा तुमच्याशी बोलतो, तुमच्या सोबती चालतो, have fellowship with you, त्याच्या सोबती सहभागिता साधतात, anoint you, impart on you, empower you. तुमच्यावरती बोलतो, तुमच्याद्वारे वाहतो. But there are certain things that you got to know. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समजणं गरजेचं आहे. These things are very important. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. Just like how you can grieve आणि मग a person, त्या व्यक्तीला तुम्ही दुखू कसं शकताय, you can grieve the Holy Spirit. तुम्ही पवित्र आत्म्याला दुखवू शकताय. Isaiah chapter 63 verse 10 यशायाचा 63 अध्याय वचन 10 tells me आणि सांगता मला that the Holy Spirit can be vexed. आणि पवित्र आत्मा दुखू शकतो. No, you read that. Isaiah 63 verse 10. You read it in your Bible. वचन वाचूयात. 63:10. Please read या. it. तरी मी त्यांनी बंड केले व त्याचा पवित्र आत्म्यास खिन्न केले, तेव्हा तो उलटा व त्याचा शत्रू बनला, तो स्वतः त्याच्याशी लढला. What does he say in your Bible? Does it say vexed? या इट्स खिन्न. What is it? Vexed? It's खिन्न. Okay. It's possible to vex the Holy Ghost आणि पवित्र आत्मा खिन्न होऊ शकतो by our actions, आणि अपघाताने नव्हे, by the way we speak, आणि ज्या प्रकारे तुम्ही बोलता त्या by the way we talk, ज्यानुसार तुम्ही बोलत आहात, by the way we fellowship with another आणि believer. जसं अविश्वास करण्यासोबती तुम्ही कशा प्रकारे तुम्ही You सहभागिता साधताय can vex the Spirit of God. आणि तुम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करू शकता. Ephesians chapter 4 verse पत्र 4 अध्याय 30. Ephesians chapter 4 verse 30 इफिसियन्स पत्र 4 अध्याय 30 tells me the Holy Spirit can be grieved. पवित्र आत्मा दुखू शकतो. Can somebody read Ephesians 4:30? कोणीतरी वाचेल का? Ephesians 4:30. Ephesians 4:30. Ephesians 4:30. इफिसियन्स पत्र 4 अध्याय 30 आपण वाचूया. Ephesians 4:30. Ephesians 4:30. Grieve not the Holy Ghost. आणि पवित्र आत्म्याला दुखवू नका. Thank you, sister. You can sit and read. Grieve not the Holy Ghost. आणि पवित्र आत्म्याला दुखवू नका. That means the Holy Spirit can be grieved. आणि याचा अर्थ म्हणजे पवित्र आत्मा खिन्न होऊ शकतो. Amen. आमेन. Go ahead and read it. आणि पुढे जाऊन वाचा. What are the things that will grieve Him? कोणत्या अशा गोष्टी जे पवित्र आत्म्याला खिन्न करू शकतात किंवा दुखवू What शकतात? are the things that grieves Him? आणि कोणत्या गोष्टी आहेत मग पवित्र आत्म्याला खिन्न करण्याच्या? संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवो. Can you read it in English? English. And grieve not the Holy Spirit of God. 31. Verse 31. Let all bitterness कडूपणा, and wrath कडूपणा. What is the first one? पहिलं काय आहे? कडूपणा. Bitterness. कडूपणा. I don't like that person. आणि मला तो व्यक्ती आवडतच नाही. He spoke to me like that day. आणि त्या व्यक्ती तर माझ्या विषयाला बोलला. It's 3 years after I spoke to him.
कडूपणा. कडूपणा. You have bitterness, जर हृदयात कडूपणा असेल you're grieving the Holy Ghost. मग तुम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करत आहात. What else? हे काय मग दुसरं Wrath and anger. संताप आणि क्रोध. Oh, we got to be careful. काळजीपूर्वक असा. Because he is the seal of the day of redemption. आणि न्यायाच्या दिवशीची तो का मुद्रित असा आहे. If you read Exodus chapter 23 verse 21, जर निर्गमनाचा 23वा अध्याय आणि 21 वचन तुम्ही वाचलं, Bible says the Holy Spirit can be made angry. आणि पवित्र आत्मा जो आहे तो अँग्री It can be made angry. आणि मग तो दुखू शकतो किंवा रागू शकतो. He gets anger by your action. आणि मग तुमच्या कृतीद्वारे तो रागवू शकतो बरं का. Hallelujah. हालेलुया. Somebody say hallelujah. कोणीतरी बोला हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So he is a person. तो एक व्यक्ती आहे मग. Amen. आमेन. Amen. आमेन. And this Holy Spirit is living with you. आणि हाच पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये राहत आहे. Now, आणि आता there is a second experience आणि दुसरा अनुभव called the baptism of the Holy Ghost. पवित्र आत्म्याच्या अभावाचा The बाप्तिस्म. Holy Spirit anoints you. पवित्र आत्मा तुम्हाला अभिषेक The करतो. Holy Spirit empowers you. पवित्र आत्मा तुमच्यावरती ती The बोलते. Holy Spirit fills you. आणि पवित्र आत्मा तुम्हाला भरतो. Amen. आमेन. Amen. आमेन. This is a promise given to every believer. आणि हे अभिवचन प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी देव केलेलं आहे. Jesus Christ, the Son of the living God, येशू ख्रिस्त जो जिवंत परमेश्वराचा पुत्र was anointed. आणि तो अभिषेक असा केला होता. Amen. हालेलुया. Amen. त्याचा अभिषेक Even though he was God, आणि जरी देखील तो देव होता, when he came into this world, तरी यात तो जगात आला. he needed the Holy Ghost. आणि त्या येशू ख्रिस्ताला देखील पवित्र आत्म्याची गरज लागली. Amen. Amen. प्रभू येशूला देखील Amen. पवित्र आत्म्याची गरज लागली. At the time of his birth, he needed the Holy Spirit. त्याच्या जन्माच्या वेळेला देखील पवित्र आत्म्याची गरज At लागली. the time of fasting, he needed the Holy Spirit. उपवासाच्या वेळेला देखील पवित्र आत्म्याची गरज लागली. At the time of ministry, he needed the Holy सेवा Spirit. कार्याच्या वेळेला देखील पवित्र आत्म्याची गरज लागली. At the time of his baptism, he needed the Holy Spirit. बाप्तिस्माच्या वेळेला देखील पवित्र आत्म्याची गरज लागली. At the time he was performing miracles, he needed the Holy Spirit. जेव्हा तो चिन्ह चमत्कार करीत होता तेव्हा देखील पवित्र आत्म्याची At गरज the time लागली. he was enduring the cross, he needed the Holy Ghost. जेव्हा येशू वधस्तंभ घेऊन चालत होता त्याला पवित्र आत्म्याची गरज लागली. Can you imagine कल्पना करू शकताय का मग 600 soldiers beating him on his head 600 सैनिक त्याच्या मस्तकावरती त्याला मारत आहेत and he was still alive? आणि तरी तो जिवंत? How? कसा? No normal human being could have survived. सर्वसाधारण व्यक्तिमत्व कधीच कसं करू शकणार नाही, जगू शकणार There were नाही. 600 soldiers. 600 सैनिक त्या ठिकाणी होते. If one fellow would have given one blow on his head, it was 600. एक व्यक्ती जरी असा एक फटका मारला असता तर इथे 600 लोकांनी काय बघा? The Holy Ghost. पवित्र आत्मा होता Holy येशूवर. Spirit. पवित्र आत्मा होता येशूवरती. It was the Holy Spirit who helped him आणि पवित्र आत्माच होता to bear the agony of the crucifixion. त्या वधस्तंभाच्या वेदना सहन करण्यासाठी पवित्र आत्माच येशूला मदत करीत होता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Somebody say hallelujah. कोणीतरी म्हणा हालेलुया. And the Bible also tells me आणि पवित्र शास्त्र अजून आम्हाला सांगतात in Romans chapter 8 रोमकरास पत्र 8वा अध्याय verse 11, 11 वचन. Romans chapter 8 verse 11, रोमकरास पत्र 8वा अध्याय वचन 11. it is the Holy Spirit who raised Jesus from the dead. आणि हा प्रभू येशूचा जो पवित्र येशूला देखील मरणातून त्याने जिवंत केलेला आहे. Amen. आमेन. The Holy Spirit पवित्र आत्मा raised Jesus from the dead. येशूला मृत्यू मरणातून जिवंत केलेला आहे. Amen. आमेन. So the Holy Ghost anointed him. आणि पवित्र आत्म्याने त्याला अभिषेक केलेला आहे. Isaiah chapter 61 verse 1 यशायाचा 61वा अध्याय वचन 1 tells me the Lord Jesus was anointed by the Holy Ghost. आणि प्रभू येशू पवित्र आत्म्याच्या द्वारे अभिषेक करण्यात आला. John chapter 3 verse 34 योहान याचा 3रा अध्याय 34 वचन tells me that Jesus was anointed by the Holy Ghost. येशू पवित्र आत्म्याच्या द्वारे अभिषेक करण्यात आला. Acts chapter 10 verse 38 प्रेषित 10:38 tells me that Jesus was anointed by the Holy येशू Ghost. असं सांगतं की येशूला देखील अभिषेक पवित्र आत्म्याच्या द्वारे करण्यात आला. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Isaiah chapter 11 verse 1, 2, 3. यशायाचा 11वा अध्याय 1, 2, 3 वचन. I can give you scriptures after scripture. अनेक वचन मी तुम्हाला देऊ शकतो.
Jesus needed the Holy Spirit's anointing and power. येशूला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची आणि अभिषेकाची गरज भासली. Amen. आमेन. Are you all enjoying? मग तुम्ही आनंद घेताय का? Yes. हो की नाही? Are you ready? तयार आहात? 2 Corinthians chapter 3 verse 17 2 Corinthians 3 अध्याय वचन 17 tells me that he is called as the Spirit of God. आणि असं सांगतं की तो देवाचा आत्मा आहे. What is he called? काय सांगतं? Spirit of God. परमेश्वराचा आत्मा. John chapter 16 verse 13. योहानाचा 16वा अध्याय वचन 13. John chapter 14 verse 17 योहानाचा 14 अध्याय वचन 17 tells me that he is called as the Spirit of truth. आणि असं सांगतं की तो सत्याचा आत्मा आहे. What is he called? काय सांगतं? कोणता आत्मा आहे तो? He is सत्याचा called as आत्मा. the Spirit of truth. तो सत्याचा आत्मा आहे. Hallelujah. हालेलुया. Hebrews chapter 9 verse 14 हिब्रू याचा 9वा अध्याय वचन 14 tells me that he is called as the eternal Spirit. आणि मला असं सांगतं की तो सनातन पिता आत्मा आहे. सार्वकालिक आत्मा आहे. What Spirit, madam? आणि कोणता आत्मा मॅडम? Eternal Spirit. सनातन सार्वकालिक आत्मा. All those who are sleeping say hallelujah. झोपलेले लोक बोला हालेलुया. आत्मा. Why is he called as the eternal Spirit? का तो सार्वकालिक सनातन आत्मा म्हटलं जातं? He is not just living with me in this world. फक्त याच जगात राहत नाही असं नाही. He is going to live with me. तो माझ्याबरोबर राहतो स्वर्गामध्ये. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Nowadays, आणि आताच्या दिवसांमध्ये all the relationships are fake relationships. सगळे नाते जे आहेत ना ते असे फेक नाते झालेले आहेत. I am tired of this worldly relationship. या जगिक नात्याने मी आता थकलेलो आहे. If anybody comes and tells me, जर कोणी माझ्याकडे आलं मला सांगितलं, oh Pastor Daniel, पास्टर डॅनियल, I will never go from you. मी तुमच्यापासून कधी जाणार नाही. You are my very close friend. तुम्ही माझे फार जवळचे मित्र आहात. Whoever goes away, I won't go away. कोणी जरी गेलं तर चालेल पण मी जाणार नाही. Only that person is going to go away very soon. आणि मग तोच व्यक्ती सगळ्यात लवकर जातो. हा. How many of you have experienced such relationships? किती जणांना असा नातेसंबंधाचा अनुभव आलाय बरं? You see, all the worldly relationships are conditional relationships. आणि मग हे सगळे जे जगातले नातेसंबंध आहेत ना एक अटीतले नाते आहेत. There is no such thing called friendship. पवित्रशास्त्र The सांगतं. relationship with God, the Holy Ghost, आणि नातेसंबंधाचा पवित्र not a आत्म्यासोबत conditional relationship. आणि हे शर्यतीचं किंवा अटीचं नाही. मग It's an eternal relationship. हे सार्वकालिक नातं आहे. He is called as the eternal Spirit. आपला पिता जो आहे आत्मा जो आहे तो सार्वकालिक आत्मा आहे. Oh, he is living with me not only in this world, he is going to live with me in the other world तो also. माझ्याबरोबर फक्त याच जगात नाही तर त्या ठिकाणी सार्वकालिक असणार आहे. When I stand on this platform and preach, he is with me. आणि जेव्हा मी या वेदीवर उभा आहे त्या प्लॅटफॉर्मवर उभा आहे तो माझ्या बरोबर आहे. मी त्याच्या बरोबर प्रीचिंग करत आहे. After finishing the service, when I go back to my room, he is with me. आणि जेव्हा मी सभा संपवून मी माझ्या रूम मध्ये जाईल तो माझ्या बरोबर आहे. When I sleep, he is with me. जेव्हा मी झोपतो तो माझ्या बरोबर When I आहे. wake up tomorrow morning, he is with me. जेव्हा उद्या सकाळी मी उठेल तो माझ्या बरोबर आहे. Next week, he is going to be with me. आणि तो सरळ सर्व काळ माझ्या बरोबर असणार आहे. Next year, he is going to be with me. आणि अजून देखील तरी देखील तो माझ्या बरोबर असणार. When I die, he is going to come with me. जेव्हा मी मरेल तो माझ्या बरोबर तिथं असणार When आहे. I go to heaven, he is going to be with आणि me. तेव्हा मी स्वर्गात जाईल तो माझ्या बरोबर असेल. During the second coming, he is going to come back again with आणि me. दुसऱ्या आगमनामध्ये तो पुन्हा माझ्या बरोबर येणार आहे. During the 1,000 years reign, he is going to live with me. आणि ज्या हजारो वर्षानंतर देखील तो माझ्या बरोबरच असणार आहे. I will again go back and live with God forever and ever. He is going to live with me. पुन्हा मी जवळवरती जाईल परमेश्वरासोबत राहील, तो माझ्या बरोबर असणार आहे. Eternal Spirit. सार्वकालिक आत्मा That's the Holy Spirit. तोच तर पवित्र आत्मा आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Who cares? Your friend leaves you. आणि कोणाला काळजी मग तुमचे मित्र तुम्हाला सोडून Who जाईल. cares? Somebody leaves your life. कोणी तुमच्या जीवनातून सोडून जाईल कशाची काळजी करता मग. Who cares? Somebody has cheated you. कोणी तुम्हाला तुमच्या बरोबर फसवलं तुम्हाला तर कशाला काळजी करताय. I have an eternal friend. माझ्याकडे सार्वकालिक मित्र आहे. Relationship is eternal. माझं नातं सार्वकालिक नातं आहे. Through the blood of Jesus. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे, Through the offering of the blood of Jesus. येशू ख्रिस्ताच्या अर्पणाद्वारे. You know the price Jesus has to pay to send you the Holy Ghost. आणि तुम्हाला माहिती आहे का मग येशू ख्रिस्ताने कोणती किंमत मोजली पवित्र आत्मा तुमच्या पर्यंत पाठवण्यासाठी. Do you know the price Jesus has to pay to send the
shed. रक्ताचा थेंब सर्व वाहिला. He took the blood as a blood of atonement. आणि ते एक असं रक्ताचा थेंब पूर्ण राणा घेतलं त्याने. Came before the throne of God the आणि Father. त्याने परमेश्वर पित्याच्या सिंहासनासमोर त्याने I said, Father, आणि तो म्हटला पिता here is my blood. इथे माझं रक्त आहे I offer you my blood. आणि मी माझं रक्त तुला देतो. My people are living alone. माझे लोक एकटेच आहेत. No, 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 they should not live alone. ते एकटे जगले नाही पाहिजेत, राहिले नाही पाहिजे. Please send the comforter. कृपा सांत्वनदाता त्यांना दे. Please send the comforter. कृपा सांत्वना दे. And seeing the blood of his own son Jesus. आणि मग पित्याने स्वतः पुत्राचे येशू ख्रिस्ताचं रक्त पाहिलं. God the Father sent the आणि eternal. देव जो पिता आहे त्याने सार्वकालिक आत्मा दिला. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. That is why the devil fears and trembles when you say, Holy Spirit come. आणि म्हणून सैतान घाबरतो जेव्हा तुम्ही म्हणता पवित्र आत्मा ये. हालेलुया. 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 Amen. आमेन. Zechariah chapter 12 verse 10. जकर्याचा 12वा अध्याय वचन 10. The Bible tells me पवित्र पवित्र शास्त्र मला सांगता he is called as the Spirit of grace. आणि मग तो कृपेचा आत्मा असं म्हटलं गेलेलं आहे. मग If I'm gonna preach, I think I'm gonna preach all the night. प्रचार करायला गेलो तर संपूर्ण रात्र प्रचार करू शकतो. का बरं म्हणतो कृपेचा आत्मा म्हटलं गेलं आहे? Because you didn't do anything to receive him. कारण तुम्ही त्याला स्वीकारण्यासाठी तुम्ही स्वतः काय केलेलं नाहीये. It was the grace of God. ती देवाची कृपा आहे. Hallelujah. 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 हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Isaiah chapter 4 verse 3. यशायाचा 4था अध्याय वचन 3. He is called as the Spirit of judgment. आणि मग तो न्याय करणारा आत्मा असं म्हटलं ओळखलं जातं. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. He's called as what? तो काय ओळखला जातो? न्यायाधीश. He's called as what? तो काय म्हणून ओळखला जातो? Spirit of judgment and spirit of burning. आणि मग जळता आणि न्यायाचा आत्मा म्हणून ओळखला He is a जातो. burning spirit. ज्वलंत अग्नी आत्मा. Why is he called a burning spirit? आणि मग तो जळता आत्मा असं काय म्हटलं गेलंय मग? When the Spirit comes upon you as a burning spirit, आणि जेव्हा जळता आत्मा तुमच्यावरती पवित्र आत्मा म्हणून येतो He burns every filthiness out of your life. आणि मग सगळं अयोग्य गोष्टी तुमच्या जीवनातून तो जाळून टाकतो. The very fire of the Holy Ghost will destroy the very root of your sin. आणि मग पवित्र आत्म्याची अग्नी जी आहे तुमच्या पापाचं मूळ जाळून टाकते, नाश करून टाकते. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Just a flame of fire touched the tongue of Isaiah the prophet. आणि यशाया संदेश त्याच्या फक्त जिभेला अग्नीच्या जिभाने स्पर्श केला. And God said, just because the fire touched your tongues, Isaiah, आणि फक्त परमेश्वर मला यशाया तुझ्या अग्नीला तुझ्या जिभेला फक्त अग्नी स्पर्श केला. all your iniquities are forgiven, Isaiah. तुझे सगळे अधर्म क्षमा झालेले आहेत. All your iniquities are forgiven. सगळे तुझे अधर्म पाप क्षमा झालेले आहेत. Only after the fire touched his tongue, आणि मग जेव्हा अग्नी त्याच्या जिभेला स्पर्श केली only after the eternal burning spirit consumed every filthiness out of Isaiah's life, आणि मग जेव्हा परमेश्वर आला सार्वकालिक आत्मा त्याच्या जिभेला त्याने स्पर्श केला he was able to hear the voice of आणि मग यशाया परमेश्वराची वाणी ऐकू लागला. Whom will I send? आणि मग मी कोणाला पाठवू? Who will go for my work? माझ्या कामासाठी कोण जाईल? He was able to listen to the voice of God only after the eternal burning spirit consumed the आणि तो filthiness of God. सार्वकालिक आत्मा जेव्हा त्याच्यावरती उतरून आला त्याच्या जिभेवरती त्याच्यानंतर तो परमेश्वराची वाणी ऐकू शकला. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Today that burning spirit will burn every filthiness out of your life. आज तर जळते आत्मा प्रत्येक तुमच्या जीवनातल्या अयोग्य गोष्टी अथवा अधर्माच्या गोष्टी काढून टाकणार आहे. आमेन. Amen. आमेन. Every filth that you are struggling has to be burned first before God will bless you with glory. कोणत्या गोष्टींमध्ये तुम्ही आता स्ट्रगल करताय, त्रास घेताय, आता परमेश्वर सगळ्या गोष्टी नाश करणार आहे, जाळून टाकणार आहे. Amen. आमेन. Hallelujah. 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 Now just lift your hands and thank Him for His goodness. आणि आपले हात उंच करून त्याच्या चांगुलपणासाठी आभार Just माना. thank Him for His goodness. त्याच्या चांगुलपणासाठी त्याचे आभार Just माना. thank Him for His goodness. त्याच्या चांगुलपणासाठी त्याचे आभार माना. Just say thank you, Holy आणि Spirit. बोला की धन्यवाद पवित्र आत्मा. Just say thank you, Holy बोला Spirit. धन्यवाद पवित्र आत्मा. Oh, He is the eternal आणि Spirit. तो सार्वकालिक आत्मा आहे. Oh, He is the eternal Spirit. तो सार्वकालिक आत्मा आहे. Just softly, please. Just softly. जेव्हा लोक तुमची निंदा करतात, तुमचा थट्टा उडवतात, When the world pour you apart,
जेव्हा लोक जग तुमच्यापासून दूर जातात, when problems of life come and जेव्हा try to destroy you, जीवनात जेव्हा समस्या येतात आणि तुमचा नाश करू पाहतात, where I would have been without the Holy Ghost. मग पवित्र आत्म्याशिवाय मी कुठे जाऊ शकतो? Oh, I need him more than any person in this world. या जगातल्या कोणत्याही व्यक्तीला मी सोडू शकतो? I need him more than any person. या जगातल्या कोणत्या व्यक्तीची मला गरज नाही मग. And you need him more than any person. आणि तुम्हाला देखील कोणत्या व्यक्तीची गरज नाही. The secret to the ministry आणि सेवा कार्याचं रहस्य जे आहे, is a fellowship with the Holy Spirit. पवित्र आत्म्यासोबतीची सहभागिता. Fellowship with the Holy Spirit. पवित्र आत्म्यासोबती सहभागिता.